आज मी कोफ्त्याची भाजी बनवली. कशा पद्धतीने बनवली अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे शेअर केलेला आहे. नाही बघितला आता हे बघू शकता, म्हणजे कशा पद्धतीने भाजी बनवली पूर्णपणे समजेल. खूपच छान आणि टेस्टी भाजी बनलेली आहे. आणि नंतर मी भाकरी बनवल्या आणि भात पण मी इकडं कुकरला लावलेलं होतं. तर दिनेशचं जेवण खाणं झालेलं आहे, तो कॉलेजला गेलेला आहे आणि यांच्यासाठी पण मी टिफिन दिलेला आहे. तर फक्त बाबांना जेवायला वाढायचं होतं मला. भाकरी बनलेली आहे, तर इकडं गरमागरम भात भाकर भाजी तयार आहे. अगोदर मी बाबांना जेवायला वाढते आणि बाकीची कामं आवरून घेते. मॉर्निंगला थोडीशी धावपळ आपली सुरू असते. एक वेळचं जेवण खाणं झालं की मग सगळी कामं आपण करायला निवांत फ्री असतो. तर इकडं ही कोफ्त्याची भाजी एकदम छान टेस्टी बनलेली आहे. कधी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमची भाजी कशी बनलेली होती. तर हीच आहे आजची जेवण थाळी. पण यामध्ये दही ताक काही नाही, बाबा हे काही खात नाही, त्यामुळेच दिलेलं नाही. नाहीतरी ताक द्यायची काही कमी नाही, तांबे भरून असतात. पण बाबा ताक दही दूध काहीच खात नाही आहेत. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. आजचा वार गुरुवार आहे. यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 7 वाजलेले आहेत. तर थोडंसं लवकरच मी सगळी मॉर्निंगची कामं आवरलेली आहेत, कारण आज मला पूजेला थोडासा वेळ जास्त लागतो. आणि मी वरण भात पण बनवलं. तर तुम्ही अंदाज लावू शकता मी आज किती लवकर उठलेली आहे आणि सगळी कामं फास्टमध्ये आवरली आणि देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे. रोज अर्ध्या तासामध्ये मी देवपूजा कंप्लीट करते, पण आज मला आरामात 2 ते 3 तास त्यापेक्षाही जास्त लागतं, कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होते प्रत्येक गुरुवारी. तुम्ही म्हणता ना की ताई आसन चेंज करावं रोजच्या रोज, पण रोजच्या रोज होत नाही ताईंनो. मी हे आसन चेंज केलेलं पूर्ण देव आणि हे जे कळशाचे तांबे आहेत, शाईबाबांची मूर्ती आहे, कळस्थापना आहे, सगळं मला काढून ते आसन चेंज करावं लागतं. तर मी प्रत्येक गुरुवारी म्हणजे एक वार मी नेमिलेलं आहे आणि आजच्या वारी मी कुठलंही निमित्त लावत नाही. आज मी माझ्या मनाला कुठलंही कारण सांगत नाही आहे. मला मॉर्निंगला लवकर म्हणजे एक मनात माझ्या ना हे एक म्हणजे एक गोष्ट असते की हे मला करायचंच आहे. मग मी मॉर्निंगला लवकर उठते आणि पूर्ण घरचं झाडणं पुसणं जी ही माझी क्लिनिंगची कामं आहेत ते आवरते आणि स्वयंपाक बनवते अगोदर. म्हणजे नंतर मला पूजा करते वेळेस डिस्टर्ब नको, कुण्याही कामासाठी मला इकडे तिकडे जाणं नको. एक वेळा मी पूजेला सुरुवात केली की आरामात 2-3 तास मला लागतात आणि घडीघडला मी इकडे तिकडे कामं काढत नाही आहे. जोपर्यंत माझी देवपूजा कंप्लीट होत नाही तोपर्यंत. तर देव उचलून मी किचन काउंटरवर ठेवलेले आहेत आणि आता आलेली मी बाहेर. मला अंगणाची साफसफाई करायची आहे, पण मॉर्निंगला मी का नाही केलं, म्हणजे जसं मी तुम्हाला म्हणलेलं आहे की मी मॉर्निंगला लवकर उठून पूर्ण घरची साफसफाई केलेली आहे, पण अंगणाची राहिलेली आहे. कारण का ते पाईप जे आहे ना, खाली लसणाला आणि कारवाला पाणी दिलं बाबांनी काल, तर ते पाईप तिकडे जॉईंट केलेलं आहे. मला ते काढता येत नव्हतं, इतकं पक्कं जॉईंट केलेलं आहे. तर दिनेशला तेच म्हणलं, दिनेश मॉर्निंगला नव्हता घरी, रनिंगला गेला होता, आत्ता आलेला आहे. तर मला अगोदर ते पाईप काढून दे, म्हणजे मी अंगणाची आणि पूर्ण धुवून घेते. म्हणजे मॉर्निंगला ती कामं मी केलेली नाहीत, फक्त झाडण्याचं काम झालेलं आहे, पण धुणं झालेलं नाही कारण ते पाईप नव्हतं. त्यामुळे आता दिनेश ते काढून देत आहे. तोपर्यंत मी परत आलेले आहे देवपूजा करण्यासाठी. म्हणजे अगोदर मी देवाला रिकामा करून घेत आहे. सगळे पितळ तांब्याचे भांडे, देव, शाईबाबांची मूर्ती, फोटो, कळशाचा तांब्या सगळं मी किचन काउंटवर ठेवलेलं आहे. आता किचन काउंट देवलोक झालेला आहे, देवाला रिकामा होत आहे. आसन पण चेंज करते मी आज. आणि शाईबाबांना म्हणजे जे फोटोला हार वगैरे घातलेले आहेत अगोदरचे ते सगळे मी काढून घेतलेले आहेत. म्हणजे आज सगळ्या फोटो पण मी व्यवस्थित पुसून घेते. दररोज होत नाही, दररोज नुसती धावपळ आपली असते. तरी पण मला अर्धा तास पूजेला लागतो, कारण देव जास्त आहेत. तुम्ही म्हणतही होता की ताई इतके देव नसू नये, तू ब्राह्मणाला विचार, घरामध्ये देव जास्त राहू नये. पण आता हे देव अगोदरपासून आहेत. आता मी ते रूल्स कसं चेंज करेन मला सांगा तुम्ही. अगोदरपासून म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदरपासून हे देव आहेत घरी, आणि मी अचानक येऊन म्हणेन की इतके देव नसू नये तर काय वाटेल घरच्यांना. त्यामुळे मी काही ज्यामध्ये चेंज केलेलं नाही, जे आहे ते आहे. मी काही चेंज करत नाही आहे. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणतही असते की जे आपले अगोदरचे वडीलधाते करत आलेले आहेत, जसे रूल्स आपल्या घरचे आहेत तशा पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे. आपण काही चेंज केलं तर ते योग्य आहे का नाही ते आपल्याला तितकं समजत नाही, पण मोठ्यांना समजतं आणि त्यांना काहीतरी वेगळं वाटतं आपण म्हणल्यानंतर. ब्राह्मणाला विचारणं हे ठीक आहे, तरी पण बघूया. आता ब्राह्मणाला विचारून मी बघेन की इतके देव नसू नये, पण आता अगोदरपासून ते ठेवलेले आहे तर एकदम मला ते काही चेंज करता येणार नाही आहे. तर देव सगळे मी किचन काउंटर ठेवलेले आहे. देवाला पूर्णपणे रिकामा केला, आसनही काढलेला आहे. अगोदर मी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आता मी देवाला अगोदर कोरड्या कपड्यानं छान स्वच्छ पुसून घेतलेलं आहे, कारण खूप धूळ असते. 8 दिवसाला एक वेळा मी क्लीन करते आणि धूळ खूप येत असते, कारण आपलं घर साईडला आहे ना, त्यामुळे समोरून हवा येते आणि हवेसमोर इतकी धूळ येते की पूर्ण वस्तूवरती धूळ असते. मी रोजच्या रोज स्वच्छ करत असते आणि देवाऱ्याची वरची साफसफाई होते, पण अशा पद्धतीनं पूर्ण आसन काढून हे सगळं काढून मला दररोज होत नाही. मी प्रत्येक गुरुवारीच करत असते. तर इकडं पूर्ण देवारा रिकामा झालेला आहे. कोरड्या कपड्यानं पुसून घेतलं आणि मी अगोदर पाणी टाकलेलं आहे थोडंसं, आणि हे जे लिक्विड आहे अशा पद्धतीने मी टाकत आहे. आणि तुम्ही या लिक्विडचं नाव विचारता. लिक्विड छान आहे, पण हे डब्बा बघू शकता एकदम प्लेन आहे, त्यावरती नाव नाही आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की या डब्यावरती कसलंही नाव नाही आहे, त्यामुळे मला तुम्हाला सांगता येत नाही की लिक्विडचं नाव काय आहे. हे असंच दारावरती जे फिरस्ते येतात ना तसं घेतलेलं आहे, त्यामुळे त्यावरती नाव कुठल्या कंपनीचं आहे काहीच त्यावरती लिहिलेलं नाही आहे. पण लिक्विड मात्र खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे जे मार्बलचा देवारा आहे किंवा
फरशी वगैरे टाईल्स आहे, व्यवस्थित निघता यानं, छान आहे लिक्विड. तर इकडं अगोदर तर मी हे लिक्विड टाकले देवाऱ्यावरती आणि इकडे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये एक कॉटनचा कपडा मी टाकलेला आहे नवीन आणि फोटो अगोदर मी पुसून घेतलेले स्वच्छ, म्हणजे दररोज नाही पण प्रत्येक गुरुवारी फोटो पण स्वच्छ पुसून घेत असते. तर झालेला आहे फोटो वगैरे पुसून. आता देवारा मी व्यवस्थित घासून घेत आहे, म्हणजे हे जे कॉटनचा कपडा आहे पाण्यात भिजून मी घेतला आणि जे लिक्विड टाकलेलं आहे ना या कपड्यानं छान मी सगळीकडे लावून व्यवस्थित घासून घेत आहे. म्हणजे आपण जे घासणे असते ना निब्बर घ्यायची नाही, जे मऊमधून येते ना ते घेऊन घासलं ना स्क्रॅच पडत नाहीत. पण मी इकडे कॉटनचा कपडाच घेतलेला आहे आणि हे लावून मी हे लिक्विड लावून छान व्यवस्थित अगोदर घासून घेत आहे. नंतर मी एक ओला कपडा करून पूर्ण देवारा पुसून घेते, म्हणजे धडाधड पाणी तर टाकता येत नाही मला, कारण पाणी इथंच साचलं जातं, कुठेही पाणी जायला इथं जाय वगैरे नाही आहे. त्यामुळे मला अशाच पद्धतीनं हे कपडा पाण्यात बुडवूनच देवारा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तिकडे अगोदर लिक्विड लावून मी पूर्ण घासून घेतलेले देवारा आणि एक थोडा वेळ मी ठेवलं, म्हणजे जे हे काळपटपणा आहे सगळा निघून गेलेला आहे. म्हणजे आपण दिवा आणि धूप जास्त प्रमाणात लावतो ना त्यामुळे हे मार्बलचं मंदिर खूपच लवकर काळपट दिसतं. तर हे लिक्विड लावून मी थोडा वेळ ठेवलेला आहे आणि आता मी एक ओला कपडा पाण्यात बुडवून व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम पांढरा शुभ्र हा देवारा दिसत आहे. आता कोरड्या कपड्याने मी एक वेळा पुसून घेत आहे, म्हणजे लवकर हे पाणी हडकलं जाईल आणि मला आसन टाकता येईल. तर झालेला आहे देवारा स्वच्छ आणि तोपर्यंत दिनेशनं पाईप पण जोडलेला आहे. तर अगोदर मी अंगणाची साफसफाई करून घेते. थोडंसं उलटं होतं ना मॉर्निंगला, अगोदर पारसी कामानंतर आपण हे कामं करू शकतो, पण आज असं झालं ना की पाईपामुळे झालं आणि कधी थंडीमुळेही होत नाही आहे. कधी काय होतं ना मी लवकर उठते आणि सगळी मॉर्निंगची कामं आवरतात, पण बाहेर काही दिसत नाही, एकदम अंधार असतो आणि थंडी पण खूप वाजायला लागलेली आहे. त्यामुळेही मी ठेवते आणि जसं मला वेळ भेटत गेला, म्हणजे जसं अगोदर मी स्वयंपाक वगैरे करते मग नंतर अंगणाची साफसफाई करते, तर थोडंसं उलटं होतं. पण जशा पद्धतीने आपली कामं आवरतात तशा पद्धतीने करायचं. आता ह्याच्यामध्ये उलटं सबाशी काय आहे, जशा पद्धतीने आपल्याला जमतं तशा पद्धतीने. आता मॉर्निंगला दिसत नाही, बाहेर एकदम अंधार असतो, कोणी दिसत नाही आहे आणि समोर एकदम शेती आहे, त्यामुळे मी दार काढत नाही आहे, भीती वाटते त्यामुळेही मी कामं मॉर्निंगला लवकर करत नाही आहे. आता टायमिंग सांगितलं मॉर्निंगचे 8 वाजलेले आहेत. देवपूजा मी अर्धी केलेली आहे आणि अर्धी करायची आहे आणि आलेली मी बाहेर अंगणाची साफसफाई करायला, कारण अगोदर मला अंगण स्वच्छ करायचं असतं पण या पाईपामुळे मी केलेलं नव्हतं. तर पोर्समध्ये पूर्ण पाणी घालून मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. थंडी असो, गरमी असो, पाऊस असो, मी सगळ्या कुंड्यांना पाणी देत असते कारण पावसाचं पाणी पण डायरेक्ट त्या कुंड्यामध्ये जात नाही आहे, म्हणून मला वेगळं पाणी द्यावंच लागतं, तेव्हाच कुठेही झाड व्यवस्थित आहे, छान ग्रो करत आहेत. आता पोर्समध्ये मी पूर्ण वायपरनं पूर्ण पाणी पुसून घेतलेलं आहे, कारण खूप घसरंडा होतो इथं, तर लवकर हडकलं जाईल. हे पूर्ण पाणी मी वायपरनं काढून घेतलेलं आहे. तर झालेल्या अंगणाची पूर्ण साफसफाई, आता रांगोळी काढून घेते, म्हणजे सगळी कामं आवरल्यानंतर मी देवपूजा करायला सुरुवात करणार आहे, कारण आता हे पण करणं वेळेत गरजेचं आहे. अंगणाची साफसफाई करायला थोडासाही लेट झाला तर ठीक वाटत नाही. असं म्हणतात की घरची कळा अंगण सांगतं, तर त्यासाठी अगोदर आपल्याला अंगण स्वच्छ करायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे. ही कामं आवरल्यानंतर आतमधली कामं निवांत करणार आहे. तर झालेले रांगोळी काढून गेट पण ओढून घेतलेला आहे. तर ही झाली बाहेरची कामं. आता मी देवपूजा करून घेते. अगोदर मी टी व्हीवरती लावलेला आहे सत्संग ऐकत मी देवपूजा करते. तर इकडं देवारा तर स्वच्छ झालेला आहे. आता फक्त देव मला पितांबरी लावून छान घासून स्नान घालायचं. तर पितांबरी इकडे मी काढून घेतलेली आहे. तुम्ही म्हणता की ताई पितांबरी घेऊ नको, याऐवजी लिंबू घे, चिंच घे किंवा भैया पावडर येते किंवा आणखीन भरपूर सारे तुम्ही सांगितलेलं आहे, छान सजेशन देता, पण इथं काहीच भेटत नाही. त्या पितांबरीला सोडून इकडे वेगळं काही भेटत नाही. मी भरपूर ठिकाणी विचारून बघितलेलं आहे. तर पाणी अगोदर मी भरून घेतलेलं आहे. छोटा हंडा मी भरून घेतला, एक मग भरून घेतलेला आहे. त्या देवपूजेसाठी थोडंसं पाणी जास्त लागणार आहे, कारण कशाचा तांब्या वगैरे मी क्लीन करून पाणी भरून ठेवते आणि नंतर लाईटचं काही नक्की नसतं, मग लाईट राहीपर्यंतच मी पाणी भरून ठेवलेलं. हंडे भरलेले आहेत, देवासाठी मी पाणी भरून घेतलेलं आहे. आणि इकडे मी आता पितांबरी लावून देवाच्या मूर्त्या अगोदर मी घासून स्नान घालत आहे. आणि इथं 2 भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, एक मोठं टोपलं घेतलेलं आहे आणि एक मग घेतलेलं आहे. आणि हे जे देवाचं पाणी असतं ना ते मी भीतीच्या कडेनं टाकते, कारण झाडाने टाकायचं नाही. पितांबरीचं पाणी खूप यामध्ये केमिकल असतं, म्हणून भीतीच्या कडेनं टाकत असते. तुम्ही म्हणता ना की देव बेसिंगमध्ये धुवते तू, तर बेसिंगमध्ये नाही, फक्त किचन काउंटर मी देव धुवत असते आणि 2-3 भांड्यामध्ये मी पाणी घेऊन देवांना स्नान घालत असते. आणि ते पाणी मी भीतीच्या कडेनं टाकते, कारण ते पाणी थोडंसं असं असतं ना केमिकल वगैरे असतं यामध्ये, त्यामुळे झाडाला टाकायचं नाही, झाडं पण खराब होतात त्यामुळे. आणि इकडे हे जे तांबे आहेत ना कळशाचा तांबे आहे, उतरणीचे तांबे आहेत खूप सारे. तुम्ही विचारता इतके तांबे तू कशाला ठेवलेले आहेस, तर हे तांबे कळशाचे म्हणजे उतरणीचे तांबे आहेत आणि कळ स्थापनाचं एक आहे. तर हे तांबे ननंदबाईनं दिलेले आहेत मला, जेव्हा आम्ही घरची वास्तुशांती केलेली होती ना तेव्हा. घरच्या घरी घेतले जात नाहीत. आणि यामध्ये उतरणीचे तांबे वेगवेगळे असतात, छोट्या आकाराचे 50चा असतं ते सेट.
ते पण उतरणीचे तांबे खूप छान वाटतात, छोटे छोटे, पण क्लीन करते वेळेस भरपूर वेळ जातो म्हणून मी तसे घेतलेले नाही आहेत. मी हे मोठ्या आकाराचे 10 तांबे घेतले आहेत, म्हणजे 5-5 तांब्याची मी उतरण लावत आहे. इकडे देवांना मी पितांबरी लावून छान घासून स्नान घातलेलं आहे आणि इकडे किचन काउंटर ठेवलेला आहे आणि जे बाकीचे तांबे वगैरे ते नंतर मी क्लीन करणार आहे. अगोदर मी देवांना स्नान घातलेलं आहे आणि देवांना मी कॉटनच्या कपड्यानं पुसून देवपाट्यावर ठेवते आणि नंतर मी पूजा करणार आहे. पण अगोदर मी इकडं म्हणजे आता भरपूर सारे इथं झालेले, तर अगोदर विचार केला की अगोदर देवांनाच मी स्नान घालते, मग बाकीचे जे हे आहेत पितळ तांब्याचे भांडे, म्हणजे आरतीचं ताट आहे, उतरंडीचे तांबे आहेत, कळशाचा तांब्या आहे, साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. पण त्या अगोदर मी देवांना स्नान घातलेलं आहे, कारण छोट्या मोठ्या मूर्त्या खूप साऱ्या आहेत माझ्याकडे. तुम्ही म्हणता की ठेवू नये, पण त्या अगोदरपासून आहेत म्हणून मी काही बदलाव त्यामध्ये केलेले आहेत. जशा आहेत तशाच आहेत. मी एकही मूर्ती यामधली काढलेली नाही आहे. आम्ही कुठेही देवस्थानी गेलो तिथली मूर्ती मी घेऊन आलेली आहे, म्हणजे जसं दत्तात्रेयची मूर्ती आहे आणि खंडोबारायाची मूर्ती आहे, कोटंबा आहे, हे सगळं आम्ही नंतर घेतलेलं आहे. म्हणजे जिथं आम्ही देवस्थानी गेलो तिथं ती मूर्ती घेऊन आलेली आहे. तर त्यामुळे देव खूप सारे झालेले आहेत. तर देवांना मी स्नान घातलेलं आहे आणि मी चौरंगावरती ठेवलेलं आहे, कारण देवाऱ्यामध्ये मी आणखीन आसन अंतरलेलं नाही आहे. तर दिनेशचं काय चाललेलं आहे, तर सगळे गल्ल्यामधले पैसे काढून बसलेला आहे. तर इकडे अगोदर मी साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेते. तर साईबाबांच्या माळा, टोप आणि पोशाख मी काढून घेतलेले आहे आणि अगोदर मी धुवून घेते. तुम्ही म्हणता ना की देवाचे कपडे तू कुठं धुते, तर अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि कपडे धुवून हे पाणी जे आहे ना झाडांना टाकत असते मी. तर माळा पण मी धुवून इथंच अडकवलेले आहेत, म्हणजे पाणी थोडंसं निचरा होईल तोपर्यंत मी साईबाबांच्या मूर्तीला अभिषेक घालते. तर सगळ्या माळा स्वच्छ धुवून मी इकडं अडकवलेले आहे. टोप पण धुवलेली आहे बाबांची, म्हणजे दररोज साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक होत नाही, प्रत्येक गुरुवारीच मी साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करते. तर अभिषेकसाठी मी इकडं तीर्थ बनवून घेतलेलं आहे, दूध घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे, तूप, साखर घेतलेले आहे. मोहळाचं मध संपलेलं आहे, ते आणलेलं नाही आहे मी, फक्त इतक्याच वस्तू घेतल्या. त्यामध्ये एक तुळशीचं पान पण टाकलेलं आहे आणि साईबाबांना अगोदर मी तीर्थानं स्नान घातलेलं आहे, नंतर तीर्थानं परत पाण्यानं अशा पद्धतीने मी साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेतलेला आहे. आणि हे जे पाणी असतं ना अभिषेक घातलेलं, ते आपल्याला घरात शिंपायचं आहे किंवा आपण झाडांना टाकायचं नाही. दुधाचं पाणी असतं, त्यामुळे भिंतीच्या कडनच, म्हणजे पायदुळीत कुठेही टाकायचं नाही. तर साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेलं आहे, पाणी अगोदर मी घरात शिंपलं आणि भिंतीच्या कडनं टाकलेलं आहे. आणि साईबाबांच्या मूर्तीला कॉटनच्या कपड्याने मी व्यवस्थित पुसून घेतलेला आहे. आणि अगोदर मी आसन घेऊन येते, म्हणजे तिकडच्या रूममध्ये मी ठेवलेले आहेत आसन आणि साईबाबांचे पोशाख ते पण आणलेलं आहे. म्हणजे आज पिंक कलरचा पोशाख मी साईबाबांना घालणार आहे. तर अगोदर मी देवाऱ्यामध्ये आसन अंतरत आहे. तर हे आसन मला खूप आवडतं, म्हणजे असे 2-4 मी बनवलेले आहेत, म्हणजे एकच होतं, मी नंतर ते छोटे छोटे केलेले आहेत. अशा पद्धतीनं जितकं देवाऱ्यात लागतं त्या साईजनं मी छोटे करून ठेवलेले 4-5 आहेत असे आसन. म्हणजे जेव्हा मी आसन चेंज करते ना वेगवेगळे मी अंतरत असते, छान वाटतात. हे ओम जे लिहिलेलं आहे ना हे पण आहे चॉकलेटी कलरचे, आणखी भगव्या कलरचे आसन आहेत. तर मी जेव्हा आसन चेंज करते ना वेगवेगळ्या कलरचे अंतरत असते, छान वाटतात. तर आज मी हे आसन अंतरलेलं आहे आणि साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे. तर मी देवाऱ्यामध्ये विराजमान केलेलं आहे. साईबाबांना आज पिंक कलरचं मी पोशाख घातलेला आहे आणि हे जे माळा आहेत ना पाणी व्यवस्थित हडकल्यानंतर ते माळा मी साईबाबांना घातलेला आहे, टोप घातलेला आहे, म्हणजे फेटा घातलेला आहे. तर झालेला आहे साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक. आणि इकडं यंत्र आहे, ते महालक्ष्मीचं यंत्र आहे, साईबाबांचं आहे, तेही मी स्वच्छ पुसून इथं ठेवलेलं आहे. फोटो आहेत, सगळे मी व्यवस्थित पुसून देवाऱ्यामध्ये ठेवते. म्हणजे 2 फोटो मी देवाऱ्यात ठेवलेले आहेत, बाकीचे सगळे इकडे लावलेले आहेत. म्हणजे हे फोटो लावण्यासाठी खिळे नाही तिथं, आणि व्यवस्थित आपल्याला खिळे इथं भीतीमध्ये रवता येत नाही, त्यासाठी ड्रिल मशीन लागते. तर जे फोटो नंतर आणलेले आहेत ते मी अशा पद्धतीनं देवाऱ्यामध्ये ठेवते. बापांची फोटो मी देवाऱ्यात ठेवलेले आहे. आणि तसं तर देवाऱ्यामध्येही पेंटिंग बनलेली आहे बापांची, एक फोटो पण मी ठेवते. आणि महादेव पार्वतीची फोटो नंतर आणलेली होती, ते पण मी वरच्या साईडला ठेवलेले आहे. आणि इकडं मी थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे हे जे प्लास्टिकचं हार आहे ना ते ठेवलेलं आहे, म्हणजे थोडंसं कलरफुल वाटतं, कारण देवारा एकदम व्हाईट अँड व्हाईट आहे ना त्यामुळे. तर आता परडीची पूजा करून घेऊया. तर इकडे एक भांडं घेतलेलं आहे, त्या भांड्यामध्ये ठेवून मी परडी धुवून घेतलेली आहे आणि हळदी कुंकू लावून पूजा करून घेतलेली आहे. आणि परडी मी देवाऱ्याच्या वरच्या साईडला ठेवते, म्हणजे काही हात लागायला होऊ नये. परडीला शिवाशिव जमत नाही आहे, एकदम बाहेरून आलं तर सावली पण पडते, म्हणून वरच्या साईडला मी ठेवलेली आहे. तर परडीची पूजा झालेली आहे, साईबाबांच्या मूर्तीचा अभिषेक झालेला आहे, देवाने पितांबरी लावून स्नान घातलेलं आहे. आता फक्त देवाऱ्यामध्ये देवांची मांडणी करायची आहे, पण त्या अगोदर मी उतरंडीचे आणि कळशाचे तांबे स्वच्छ करून घेणार आहे. आणि हे जे कळशाचं पाणी आहे ना ते मी झाडांना ओतत आहे, म्हणजे सगळे कुंडे मी मॉर्निंगलाच पाण्यानं भरलेले आहेत, त्यामुळे सगळ्या कुंड्यामध्ये थोडंसं हे कळशाचं पाणी मी टाकलेलं आहे. आणि हे परडीचं पाणी पण मी झाडांनाच टाकलेलं आहे.
तर आता पटकन मी क्लीन करून घेते हे भांडी सगळे, म्हणजे आरतीचं ताट पण आहे, पण अगोदर मी उतरणीचे आणि कळशाचे तांबे स्वच्छ करून घेते. तर इकडे पितांबरी लावून मी छान घासून स्वच्छ करत आहे. हे पण 8 दिवसाला एक वेळा स्वच्छ होतात. तर बघू शकता 8 दिवसामध्ये यांचाही रंग बेरंग झालेला आहे. म्हणजे पितळ तांब्याचे भांडे ना खूप लवकर डाग पडतात पाण्याचे, त्यामुळे पाणी व्यवस्थित पुसून ठेवते, म्हणून 2-4 दिवस चमक बनून राहते. मग त्यानंतर परत जसा त्याचा रंग होता तसाच होतो. तर हे सगळे तांबे मी पितांबरी लावून घासून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आणि अगोदर एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि यानं पूर्ण हे पाणी स्वच्छ मी पुसून काढत आहे. म्हणजे अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे, पाण्याचे डाग पडतात त्या भांड्यांना, त्यामुळे मी पूर्ण पाणी व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे. आणि अगोदर मी उतरंड लावून घेते आणि कळस स्थापना करते आणि मगच देवाची मांडणी करणार आहे. कारण देव छोट्या छोट्या मूर्त्या समोर ठेवले तर व्यवस्थित मला नंतर ठेवता येणार नाही, म्हणून अगोदर मी इकडं उतरंड लावून घेतलेले आहे आणि कळस स्थापना करून घेते. तर व्हिडिओला तर सुरुवात झालेलीच आहे. तर एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करूनही नक्की सांगा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. इकडे मी उतरंडीचे तांबे लावलेले आहेत आणि कळस स्थापनाही करत आहे. कळशाच्या तांब्यामध्ये मी भरून पाणी घेतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती मी नारळाला लावलेली आहे, हळदी कुंकू लावलेले आहे, कारण नंतर व्यवस्थित लावता येत नाही म्हणून अगोदरच लावलेलं आहे. आणि मोत्याचं मकर मंगळसूत्र मी देवीला घातलेलं आहे आणि एक फुलाचा गजरा पण घातलेला आहे. तर अशी मी कळस्थापना केलेली आहे. आता करूया देवाची मांडणी. तर मोठ्या मूर्त्या जे आहेत ना ते मी मागलच्या साईडला ठेवलेल्या आहेत आणि छोट्या मूर्त्या समोरच्या साईडला, म्हणजे खूप सारे देव आहेत, खूप साऱ्या मूर्त्या आहेत, त्यामुळे मी अशा पद्धतीने मांडणी करते, म्हणजे व्यवस्थित ते दिसलं पाहिजे अशा पद्धतीनं मी ठेवलेलं आहे. आणि इकडं महादेवाची पिंडी आहे, नंदी भगवान आहेत ते पण मी ठेवलेले आहे अशा पद्धतीनं. आणि अन्नपूर्णा आणि कासव भगवान मी तांदूळ घालून ठेवलेले आहेत, म्हणजे पाण्यात ठेवलं जातं कासवांना, पण मी इकडं तांदळातच ठेवलेलं आहे. परत मी दीप प्रज्वलित केला. तुम्ही म्हणता की ते अगोदर तू दीप प्रज्वलित कर, तर आज मी अगोदर दीप प्रज्वलित केलेला आहे आणि रांगोळी काढत आहे. तर रांगोळी काढून झालेली आहे. आता देवांना गंध लावूया आणि फुलं घेऊन यायचे आहेत. अगोदर मी फुलं घेऊन येते आणि मग देवांना फुलं वाहते. म्हणजे थोडासा लेट झालेलाच आहे. मी व्हिडिओमध्ये खूप कमी वेळामध्ये मी तुम्हाला दाखवते, पण आरामात मला 2 ते 3 तास लागलेले पूजा करण्यासाठी. आणि प्रत्येक गुरुवारी मला इतका वेळ लागतो देवपूजेला. दररोज अर्ध्या तासात मी पूजा करते, पण प्रत्येक गुरुवारी मला आरामात 2 ते 3 तास लागतात आणि अधूनमधून दुसरीही कामं होत असतात. मी कितीही आवरो तरी पण आपली छोटी मोठी कामं जी असतात ना ते अधूनमधून चालतच असतात. तर मी देवांना फुलं वाहिलेली आहेत, म्हणजे अगोदर हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेली आहेत आणि दीप मी अगोदरच प्रज्वलित करून घेतलेला आहे. नंतर मी धूप लावलेले आहे. देवासमोर मी प्रसाद म्हणून साखर ठेवलेली आहे, म्हणजे जे स्वयंपाक बनलेलं आहे ते जेवण झालेले सगळ्यांचा उष्टा झालेला आहे, त्यामुळे फक्त साखर ठेवलेली आहे. आणि आता आलेली आहे बाहेर. मी अगोदर मी तुळशीला पाणी घातलेलं आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलं आणि त्याची महादेवाची पिंडी नंदी भगवान आहेत त्यांना मी स्नान घातलेलं आहे, हळदी कुंकू चंदन वाहिलं, फुलं वाहिलेले आहेत, धूप लावलेलं आहे. तर तुळशीपूजन झालेलं आहे. आता मी उंबरापूजन करत आहे. तर अगोदर तर मी इकडं पाण्यानं उंबरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हळदी कुंकू लावलेलं आहे, फुलं वाहिलेले आहेत. तर झालेली आहे देवपूजा कंप्लीट आणि छान पण वाटत आहे, मनाला एक वेगळी शांतता वाटते.